मी चंद्रकांत सरांना सुरू करायला सांगतो, मग आम्ही सगळेजण थोडं थोडं. मी काय सुरू करणार, सुरू तू केलंय आणि उत्तम केलंय. म्हणजे आपण जसं तो सुरुवातीला म्हणाला की फॉर्मॅट तोडूया, तर तसंच आहे खरं. म्हणजे आता तुम्ही पत्रकार असण्यापेक्षा आणि आम्ही कोणी त्यांचे मित्र असण्यापेक्षा आपण जो मिळून आता 10-15 मिनिटाचा अनुभव घेतला, त्याची जी इंटेन्सिटी आहे, त्याची जी क्वालिटी आहे, त्याचा जो रॉनेस आहे, तेच याचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे आपण खरं म्हणजे मी आउट ऑफ द वे जाऊन या सगळ्या टीमला एकदम ऑल द बेस्ट असं म्हणतो. म्हणजे अंकुश असल्यामुळे ऑल द बेस्ट असं वाटलं. मी असं बघतो याच्याकडे, मी अगदी थोडक्यात सांगतो तुम्हाला. खरं तर हे सगळ्याच्या सगळं निर्माण केलेला जो रंगावकाश आहे तो या टीमचा आहे. आणि असा विषय फक्त भूमिपुत्र घेऊन असं नाहीये, तर त्याला थिएट्रिकल प्रेझेंटेशन आहे. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की तुमच्या जगण्याचं ड्रॅमॅटिक स्टेटमेंट तुम्हाला करता आलं पाहिजे, तर तो प्रश्न येतो. एका काळामध्ये 3 पैशाचा तमाशा होतं, एके काळामध्ये अफलातून होतं, एके काळामध्ये पडगम होतं. आणि या सगळ्या म्युझिकल्सची परंपरा किंवा आपण आता सगळेच आधी आपल्याला अप्राप्य होतं, पण आपण परदेशात जाऊन जेव्हा सगळी नाटकं बघतो, पर्टिक्युलरली जे सगळे म्युझिकल्स असतात आणि ग्रँजरचे असतात, मला फार गंमत वाटली की हे ग्रँजर इथे या 5 जणांनी आणि या 5 जणांनी 10 जणांनी जवळपास 1000 माणसं काम करतात इतकं उभं केलं. आणि ही फार मला गंमत वाटली. भूमिपुत्र असा नुसता विषय नाही, हे जगणं आहे. कथा, कविता, कादंबरी, नाटक, सिनेमा, म्हणजे लालबाग परळमध्ये हाही होता. वेगवेगळ्या फॉर्म मध्ये पण गिरणगावचे वेगवेगळे संदर्भ, वेगवेगळे तुकडे बघितले. जयंत पवारची जी गोष्ट त्याच्यावर सिनेमा झाला ती पण गोष्ट बघितली. आणि हे खूप आपल्याला गंमत वाटते की अरे, म्हणजे आता यांनी एका 2 सीन मधनं अक्षरशः एक पूर्ण सामाजिक आणि राजकीय सगळं पिळवटून टाकणारा अनुभव दिला. आणि किती डेप्थ आहे, किती अँगल आहे, आणि फार सुंदरच म्हणजे कामं करतात ती मुलं सगळं. आणि मी परत सांगतो की आपल्याला कुठल्याच गोष्टीचा जसं होतं ना की लोककलावंत त्यांच्या एनर्जीने करतात वगैरे, त्याच्यामध्ये ना कुठेही शोकेसिंग नाहीये, तर ते जगण्याची इंटेन्सिटी हे ते या शो मधनं दाखवत आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, नवीन रंगभाषा तरुणाची त्यांनी निर्माण केली आहे. एक काळ असा होता की आपल्याकडे असं आपण म्हणतो, अजूनही म्हणतो आपण, की मराठी नाटकाचा प्रेक्षक हा 50+ आहे, की जे वाचतात. अशी परंपरा सुशिक्षित असण्याची, आणि नवीन लोक येत नव्हती. 90च्या 85च्या प्रत्येक दशकात अशी एक फेज येते. कधीतरी टीव्ही येतो, कधीतरी सिनेमा येतो, कधीतरी दुसरी माध्यमं येतात, माणसं येत नाही. म्हणजे आपल्याला, आपण कोणावर टीका म्हणून करत नाही, पण म्हणजे आपल्याकडे एकाच काळामध्ये वेगवेगळं जगणं पण सुरू असतं. म्हणजे प्लाझामध्ये माहेरची साडीसारखा सिनेमा जो अत्यंत कौटुंबिक अंगाने जात असतो, आणि समोर शिवाजी मंदिरमध्ये मॉडर्न संवेदनेचं नाटक होत असतं. अशी ती एक गंमत त्या काळाची घडत असते. हे मला असं वाटतं की आजचं नाटक आहे, पुढचं नाटक आहे, आणि ते फार छान पद्धतीने यांनी डिझाईन केलेलं आहे. हे सगळं क्रेडिट फ्लेमिंगो थिएटर्स, स्वतः विनायकचं जगणं, विनायक तिथला असणं, विनायकनी ललित कला केंद्रात जाणं, त्यांनी रंगभाषा बघणं, इतर नाटकं बघणं, त्यातून काहीतरी क्रिएटिव्ह करणं, नंतर ही मंडळी त्याच्या मदतीला येणं. सुरुवातीला हा आला, नंतर हा आला, नंतर ते आले, नंतर हा आला, आणि आता आधी येतं. तर मुद्दा असा आहे की एक वेगळी कन्सेप्ट घेऊन राबवताना आपल्याकडे क्रिएटिव्ह माणूस थकून जातो आणि त्याला अव्हेन्यू उरत नाही. मला असं वाटतं की हे सगळं त्याचंच आहे. आपण कोणी फार मोठं काही हे करत नाही, आपण त्याला पुश करतोय, सपोर्ट करतोय. म्हणून हे नाटक अधिकाधिक तरुण पिढीपर्यंत, अधिकाधिक गावांमध्ये, शहरांमध्ये पोहोचवण्यासाठीचा प्रयत्न म्हणून जिगीषा अष्टविनायक आणि अंकुश पण वेगवेगळ्या पद्धतीने 4-5 माणसं आणि मदतीला आले. त्यांचंच काम आहे आपल्याला ते जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. त्यांनी ते उत्तम प्रकारे केलं. मध्ये कोविड आलं, आपल्या सगळ्यांनाच प्रॉब्लेम्स आले, नंतर कसं उभं राहायचं असे प्रश्न निर्माण झाले, आणि ते सगळं होऊन हे परत एकदा नव्याने आपण ज्याला आपण म्हणतो, आता असं झालंय की एखाद्या सिनेमाला 25 वर्ष झाली, 10 वर्ष झाली म्हणून तरी ओपन करून लोक हे करतात. तर तसं काही नाहीये, आपलंच थांबलेलं परत आपल्याला सुरू करायचं, आणि त्याला फार मोठी काही हिस्ट्री नाही. मला खूप खात्री वाटली आजचा, म्हणजे मी तुमच्या बरोबर मगाशी जसं म्हणलं, तुम्ही पत्रकार नव्हतात आणि आपण सगळेच प्रेक्षक होतो, आणि एकदम एक स्टनिंग परफॉर्मन्स बघितला, एक तुकडा बघितला त्याच्यातला एक काढून. मला असं वाटतं की हे पोहोचवलं जर नीटअप छान पद्धतीने पोहोचलं. अंकुश आहे, यांची नवीन सोशल मीडिया टीम आहे, विनायक आहे, आपण सगळे मिळून, आणि तुम्ही आहात आज सामील झालेले,
की मला खूप आजचं नाटक वाटलं. म्हणजे परत परत तेच सांगतोय की सगळ्या बंधनं तोडणारं नवीन फॉर्मॅटचं नाटक काहीतरी निर्माण झालं, त्याला आपण लोकांपर्यंत पोहोचूया. आता आम्ही त्याला रेग्युलर, या नाटकाला सेटअप मोठा आहे, अडचणी असतात, सगळं असतं, पण निदान एक अशी एक शक्यता निर्माण करू की एका महिन्यात 5च प्रयोग आहेत, पण त्याची एक अशी पद्धतीने जाहिरात करू किंवा तुमची मदत आम्ही घेऊ की ते 5ही प्रयोग आपल्याला कसे हाऊसफुल करता येतील, लोकांपर्यंत जाता येईल. या पद्धतीने याची रचना करण्याचा प्लॅन आहे. शहर कव्हर करू, रिजन कव्हर करू आणि हे पोहोचू आपण, असं मला वाटतं. आणि याने एक वेगळा म्हणून त्यांनी सुरुवातीला काहीतरी भायखळ्याच्या थिएटरमध्ये करायचा प्रयत्न केला. त्याच्या सगळ्या गोष्टींची एक गंमत अशी आहे की त्याला ते सगळं गिरणगावकडे परत ओढावं असं वाटतंय. ही त्याची एक मला फार महत्वाची त्याची शक्ती वाटली की लोक पण इथेच येतील, हे इथलंच आहे. लक्षात आलं की नाही? म्हणजे इथे बसून खरंच आहे, म्हणजे आता हा तिथलाच आहे, त्याच भागातला आहे, हाच एका टॉवर मध्ये राहतो. असा दगड तुझ्या टॉवरवर येऊ शकतो याची तयारी म्हणून तुला दगड फेकणाऱ्यांना मदत करायला पाहिजे. तर अशा प्रकारची ही एक रचना आहे. खूप छान पद्धतीने, थिएट्रिकल पद्धतीने मला हे नाटक आता भावलं, आवडलं आणि आम्ही सगळेच त्याच्या मागे आहोत. आमचं दिलीप जाधव असतील, श्रीपाद पद्माकर आहे, आम्ही दोघे आहोत किंवा ही मंडळी. मला असं वाटतं कधीतरी असा एक उपक्रम येतो की त्याच्याकडे बिझनेस आणि बाकीचं आणि असं न बघता यस हे नाटक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचे, या एका भावनेपोटी आम्ही त्यांच्या बरोबर आहोत आणि आपण पोहोचूया आणि तुमची मात्र मदत लागेल. कारण आपण तक्रार करतो की नवीन काही येत नाही, नवीन काही अभिव्यक्ती होत नाही, नवीन फॉर्म काय आहे, हा बघा नवीन फॉर्म आहे आणि या मुलांनी तो क्रिएट केला, त्याचे ओनर तेच आहे. त्याच्यामुळे उत्तम छान कामं करता तुम्ही सगळेजण. म्हणजे आता झलक दाखवली तुम्ही अक्षरशः एक 10-15 मिनिटाची, तुम्ही पण अप्रतिम त्याच्यामध्ये होताच तिथे प्रेझेंट. सगळा माहोल पण छान झालेला आहे, म्हणजे आपलाच आहे. मी तिसऱ्या माणसासारखं बोलत नाही, पण बरं वाटतं. आणि हे काही टॉवर मध्ये बसलेली माणसं नाही, आपल्याच बरोबर बसलेली. तर मला असं वाटतं एवढं पुरेसं आहे. बाकी विनायकला विचारू आपण काय प्लॅन्स आहेत बघू. आम्ही परत सांगतो सगळ्यांच्या वतीने, निर्मात्यांच्या किंवा प्रेझेंटरच्या किंवा याच्या, की ते कोणी निर्माण केलं, कोणी प्रस्तुत केलं, कोणी प्रेझेंट केलं नाही, पोचवायचंय. तर याची एक आयडिया, काहीतरी इफेक्टिव्ह आयडिया आपल्याला राबवली पाहिजे, काही नवीन शोध लावले पाहिजे. एक बरं झालंय की आता ते होतंय काय की काही थोडं ग्रँजर करायचं म्हटलं ना की 2-2 सेशन्स घ्यावे लागतात. आपल्याकडे पाहिजे ते थिएटर्स नाही, म्हणजे आपली व्हिज्युअलायझेशन मोठं आहे आणि आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरला अडचणी व्यावसायिक रंगभूमीवर सुद्धा. तर त्या पद्धतीने आपण करू. याचे काय काय वेगळे ॲव्हेन्यू पण शोधून काढू शकतो. आत्ता तू डिझाईन प्रोसिजर मधलंच केलंय ते चांगलं आहे आणि तू प्रोसिजर तोडतोयस, दॅट इज द ब्युटी. त्याच्यामुळे ते तशाच पद्धतीने करूया. आमची मदत तुम्हाला आहे, यांची पण तुम्हाला मदत आहे, असं त्यांच्या वतीने सांगतो. थँक्यू.